आज इस वक्त है दीक्षा भूमि गांधी पुल पर। यहाँ बौद्ध पूर्णिमा के दिन विशेष तौर पर कैंडल मार्च निकाला जाता है और भी क्या कुछ होता है ये जानने के लिए हम यहाँ दीक्षा भूमि पर आए हैं। तो विशेष तौर पर किस तरह के कार्यक्रम किए जाते हैं। आज जो कैंडल मार्च निकाला जाता है वो किस लिए निकाला जाता है, उसका रूप क्या रहता है, और बौद्ध पूर्णिमा जो मनाया जाता है वो किस लिए मनाया जाता है। बघा, संपूर्ण विश्वामध्ये आजची जी वैशाख पौर्णिमा आहे ही वैशाख पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाते। कारण आजच्या दिवशी तथागत बुद्धांचा जन्म झाला, त्यानंतर त्यांना बोधी ज्ञान सुद्धा आजच्याच दिवशी प्राप्त झालं, तसेच त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा आजच झालं। म्हणजे ह्या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा हे महत्त्व ह्याच कारणामुळे आहे की ह्या तिन्ही ज्या महत्त्वाच्या घटना आहेत बौद्ध धर्मामध्ये त्या याच दिवशी घडलेल्या आहेत। आमच्या अचलपुरामध्ये सुद्धा माळवेशपुरा येथून एक तथागत बुद्धांना अभिवादन म्हणून शांतता रॅली काढल्या जाते, जिला आपण कॅन्डल मार्च म्हणून सुद्धा ओळखल्या जाते। आणि या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आमचा एक संदेश असतो, जो बुद्धांचा संदेश आहे की हा भारत देशामध्ये सर्व प्राणी मात्र म्हणा किंवा मानवजात म्हणा ही समान आहे आणि स्वतंत्र आहे। त्या शांतीच्या, स्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या मार्गावर सर्व मानवजातीने चालावं म्हणून आम्ही एक संदेश देतो, तो संप्रदान याचा जयघोष करतो। दरवर्षीच हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि आजही बुद्ध पौर्णिमेचं एक पर्व होतं आणि ह्या पर्वावर आम्ही या अचलपूर नदीमध्ये या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून की इथे मानव एक समान आहेत, कोणत्याही जाती धर्म व्यतिरिक्त जर आपण प्रत्यक्ष स्वरूपात पाहिलं तर मानव ही जात ह्या निसर्गदत्त आहे आणि ह्या निसर्गदत्त जातीचा उद्धार कसा होईल तर आम्ही आज अनुभवलोय की हा उद्धार केवळ आणि केवळ बौद्ध धर्माचे आचरण केल्यानंतरच होऊ शकतो। आमच्या दीक्षाभूमीमध्ये सुद्धा बौद्ध पौर्णिमेचा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। सकाळी सुद्धा बुद्धवंदना, त्रिसरण पंचशील, धम्मपालन गाथा आदी गोष्टी करून आणि एक प्रकारची एकमेकता भावना म्हणजे मैत्री भावना करून आम्ही सकाळी दीक्षाभूमी स्मारकामध्ये हा कार्यक्रम साजरा केला। त्यानंतर ही जी कॅन्डल मार्च होती, ह्या कॅन्डल मार्चचा समारोपसुद्धा आपल्या दीक्षाभूमी स्मारक अचलपूर येथे होतो आणि तो समारोपसुद्धा सहभागी सर्व महिला मंडळ असो पुरुष मंडळ असो त्यांचा सत्कार करून आम्ही पार पाडतो। या दीक्षाभूमी स्मारकामध्ये अचलपूरमध्ये एक आम्ही छोटं वाचनालय चालवतो, जे ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं प्रचलित आहे। गेल्या 7 वर्षापासून म्हणजे 2017 पासून आम्ही हे वाचनालय चालवत आहोत आणि हा संदेशसुद्धा तथागतांचा तसेच बाबासाहेबांचाच आहे, जो आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे आमच्या मेहनतीप्रमाणे सर्वदूर पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत। वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत जवळपास 45 विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत रुजू करण्याचा एक प्रयत्न केला आणि ते रुजूसुद्धा झालेत। आज सेवा देत आहे शासनाला आणि उत्तरोत्तर समजा भविष्यामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी या स्मारकामधून पुढे जातील। आणि या स्मारकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे सर्व जाती धर्माचे लोक बंधुभावाने येतात, कार्यक्रम पार पाडतात। प्रत्येक कार्यक्रम सर्व महापुरुषांच्या जयंतीला साजरा करतात, सर्व महामातांची जयंती इथं साजरा करतात आणि त्या माध्यमातून एक समाजाला वेगळा संदेश सर्वजण देतात। भगवान गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने विश्व को क्या संदेश दिया है और विशेष तौर से किन चीज़ों पर उन्होंने अपना ध्यान दिया है और किन बातों की शिक्षा उन्होंने हमको दी है। क्या जो बातों की शिक्षा उन्होंने दी है उस तरफ समाज के लोग या देश के लोग चल रहे हैं, ऐसा आपको लगता है? बघा, गौतम बुद्धांनी आपल्याला शांतीचा संदेश दिला, या जगामध्ये शांती कशी नांदेल याच्यावर त्यांचा फोकस होता। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तथागतांचेच विचार या जगाला देण्याचा प्रयत्न केला। बाबासाहेबांचा संदेश हा गौतम बुद्धाच्या संदेशापेक्षा वेगळा नाही आहे,
कारण जेव्हा प्रसंग उद्भवला होता सन 1935मध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली की ज्या धर्मामध्ये मी जन्माला आलो त्या धर्मामध्ये मरणार नाही. कारण बाबासाहेबांना ज्या धर्मामध्ये जन्म झाला बाबासाहेबांचा त्या धर्मामध्ये कदाचित त्यांना यातना सहन कराव्या लागल्या. त्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा 1956मध्ये संपूर्ण धर्मांचा विचार केल्यानंतर बुद्ध धर्माचा स्वीकार केला तेव्हा नेमकं हेच घडलं की बाबासाहेबांचाही विचार हाच झाला पक्का की बुद्ध धर्माशिवाय ह्या जगाला पर्याय नाही. कारण हा धम्म आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवामध्ये भेद न करणे हे तत्त्व शिकवतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा हे तथागतांचे अनुयायी होते आणि त्यांनीसुद्धा म्हणजे त्यांच्या जेवढं आयुष्य त्यांना लाभलं त्या आयुष्यामध्ये म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हाच स्वीकार. नागरिकांना तुमचा काय संदेश? नागरिकांना आमचा हा संदेश राहील. आमची एक संस्था आहे ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था तथा वाचनालय यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या या अचलपूरमध्ये जे वाचनालय चालवतो, वाचनालयासोबत काही सामाजिक कार्यक्रम राबवतो. म्हणजे जसं महापुरुषांच्या जयंत्या आहेत, पुण्यतिथी आहेत, त्यांचे स्मरण दिवस जे काही असतील ते आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि या अचलपूर नगरीतील नागरिकांना हाच संदेश द्यायचा म्हणजे आमचा हे असतो, धाडस असतो की ज्या प्रकारे एखादं विहार, एखादं मस्जिद किंवा एखादं मंदिर असेल तिथे जर तुम्ही पूजा अर्चना करत असाल तर ठीक आहे, मात्र त्या वेळेव्यतिरिक्त तुम्ही ते मंदिर किंवा विहार किंवा मस्जिद तशीच खाली ठेवता. तेवढ्या वेळेमध्ये जर तुम्ही तिथं एखादं वाचनालय चालू केलं तर बरेचसे मुलं तिथून अधिकारी सुद्धा बनू शकतात. बहुत अच्छी महत्व की बात इन्होंने कही है और ये कहा है कि जो हमारे धार्मिक स्थल है तो एजुकेशन के हिसाब से उन धार्मिक स्थलों को भी हमने यूज़ करना चाहिए और वाचनालय जैसी चीज़ों को बढ़ावा देना चाहिए. हमारे साथ है प्रदीप मामा. प्रदीप मामा, किस तरह के कार्यक्रम होते हैं और क्या संदेश देने की कोशिश है? सर्वप्रथम मी सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. यामध्ये जे वाचनालय 2016पासून सुरू आहे तर त्या वाचनालय अधिकाधिक आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत. आमची जी टीम आहे ती एकत्रित येते आणि वेळेनुसार कार्यक्रम आयोजित करतो आणि ते कार्यक्रम इतरांपर्यंत पोहोचले पाहिजेत, चांगले कार्यक्रम इतरांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आमचा प्रयत्न तोच राहते आणि त्यामुळे या वाचनालयातील 45 मुलं या वाचनालयामधून सुरुवात केलेली आहे. जैसा आपने बताया कि 45 युवा जो है वो शासकीय अपने कार्यालयों में अपनी सेवाएं दे रहे हैं. ऐसे में आपका लक्ष्य क्या है कि कितने लोगों ने यहाँ से ज़्यादा शिक्षा लेनी चाहिए, ट्रेनिंग लेनी चाहिए, वाचनालय में सीखना चाहिए? आपका अचलपूर वासियों के लिए क्या टारगेट आपने तय करते हैं? देखिए बघा, संपूर्ण अचलपुरामध्येच नाही तर आपल्या भारत देशाची ही शोकांतिका झालेली आहे की इथे बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि ह्या बेरोजगारीला आता आपल्या वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही खूप काही करू शकणार नाही, मात्र जर आम्ही एक वाचनालय चालवून 45 विद्यार्थी सर्व्हिसला लावू शकतो तर कदाचित आमच्या या वाचनालयासारखे बरेचसे वाचनालय इथं तयार झाले तर हजारो विद्यार्थी बेरोजगारीपासून दूर जातील, त्यांना रोजगार मिळेल. आणि आमचं टार्गेट हे आहे अचलपुरासाठी की इथली बेकारी पाहता किंवा मग बेरोजगारी पाहता मुलांना रोजगार कसा मिळवून देता येईल, त्यांचं कुटुंब सुखी कसं करता येईल, त्यांचं धम्मकार्यामध्ये त्यांना कसं वळवता येईल, हा सर्व आमचा एक प्रयत्न आहे. कारण इथे आम्ही या वाचनालयाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची फीस त्यांच्याकडून घेत नाही. गोरगरीब कुटुंबातले मुलं राहतात, ज्यांना आधार नाही अशी मुलं इथे येतात, त्यांना आम्ही निःशुल्क एज्युकेशन देतो, निःशुल्क मार्गदर्शन राहते, निःशुल्क अभ्यासिका आहे. सर्व गोष्टी निःशुल्क असल्यानंतर त्या गोष्टीचं आम्हाला फळसुद्धा मिळते. ते फळ या स्वरूपात की मुलं सर्व्हिसला लागतात, त्यांच्या कुटुंबाचं भलं करतात, पर्यायाने हे आपल्या भारत देशाचं भलं होतं. आणि हाच आमचा एक प्रयत्न आहे की जर आपण छोटासा प्रयत्न केला तर जवळपास 50-100 लोक इथं नोकरीवर लागतील. तर आपल्यासारखे जर काही विचारांचे चांगले जे मानवी विचारांचे लोक आहेत, चांगल्या विचारांचे लोक आहेत
ते सुद्धा असे प्रयत्न करायला लागले तर हजारो विद्यार्थी आपल्या अचलपुरामधून संस्थेला लागू शकतात. आज विशेष तौर पर यहाँ पहुँचे थे देखने के लिए, लेकिन एक बात सबसे ज़्यादा दीक्षा भूमि से निकल के सामने आ रही है। ये सभी लोगों का कहना है कि एजुकेशन जो है वो एक महत्वपूर्ण चीज़ है, शिक्षा जो है वो एक महत्वपूर्ण चीज़ है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने भी कहा था कि शिक्षा जो है वो शेरनी का दूध है और जो पिएगा वो दहाड़ेगा। यानी तमाम जो निचोड़ है वो इस तरफ बताया जाता है कि शिक्षा जो है एक महत्वपूर्ण अंक है जीवन का, और दीक्षा भूमि में ये विशेष तौर पर शिक्षा पर ध्यान दिया जा रहा है धार्मिक कार्यक्रमों के साथ साथ। ये एक बहुत अच्छी पहल यहाँ अचलपुर में देखने को मिल रही है। इरशाद अहमद, फिरोज खान, बाकिर अंसारी के साथ मोहम्मद अजहरुद्दीन, गाजी न्यूज़, लाइव 24 ब्यूरो, अचलपुर।